मम्मा मम्मा हाँ बेटा, कोथिंबीर वडी म्हणा ना. चालेल. मस्त म्हणा. ठीक आहे. नमस्कार. रसोईच्या गोडीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील फेमस स्नॅक्स रेसिपी कोथिंबीर वडी. ही कोथिंबीर वडी बाहेरून क्रिस्पी असते आणि आतून लुसलुसीत बनते. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत, तीही घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्याने. तर चला तर पटकन रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून सगळ्या रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तिला चांगली साफ करून घेतलेली आहे. अशी आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत. जर देठ यांचे कवळे असतील तर आपण थोडीशी देठ घेऊ शकतो. जर जाडसर देठ असतील तर ते आपल्याला घ्यायची नाहीये. आणि मी हिला 3 ते 4 वेळा पाण्यामधून चांगलं धुवून घेतलेलं आहे खळखळून. आणि आता आपण हिला कापून घेऊयात. या पद्धतीने आपल्याला कोथिंबीर थोडीशी ड्राय करून घ्यायची आहे. आपण हिला आता एकत्र करून घेऊ. हिला आपल्याला एकदम बारीकही कापायची नाहीये आणि एकदम जाडही ठेवायची नाहीये. हिला या पद्धतीने आपल्याला कापायचं आहे. आपण सर्व कोथिंबीर या पद्धतीने कापून घेणार आहोत. इथे मी 3 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. वाटीमध्ये मी दाबून दाबून भरलेली आहे कोथिंबीर. त्या पद्धतीने आपल्याला 3 वाट्या घ्यायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही वाटीचं माप घेऊ शकता. त्याच वाटीने तुम्हाला बेसन पीठही मोजून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ ऍड करणार आहोत. इथे मी 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टीस्पून जिरं, 2 टीस्पून तीळ, 1/4 टीस्पून ओवा, 1 टीस्पून लाल मिरची, हळद, 1 टीस्पून धनेपूड. इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या. याचा आपण ठेचा बनवून घेतलेला आहे, तो याच्यात घालूया. इथे तुम्ही आपल्या चवीनुसार मीठ घेऊ शकता. मी इथे 1 टीस्पून घेतलेला आहे. 1 टीस्पून साखर. मसाले बॅलन्स करण्यासाठी मी इथे साखर टाकते आहे. तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आपल्याला हे ड्रायच मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकायचे आपल्याला इथे घाई नाही करायची आहे. 2 टेबलस्पून ऑइल टाकते मी याच्यात. याच्यात मी आता थोडं थोडं पाणी घालणार आहे. एकदम नाही टाकायचं आपल्याला, थोडं थोडं घेऊनच मिक्स करायचं आहे. मला ह्याच्यामध्ये बेसन पीठ थोडं कमी वाटतंय, तर मी याच्यात 2 चम्मच बेसन पीठ ऍड करते. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं होतं. मला इथे फक्त अर्धा कप पाणी लागलेलं आहे. इथे आपलं कोथिंबीर वडीचं पीठ तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने कोथिंबीर वडीच्या पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. आता आपण याला कुकरमध्ये वाफवून घेऊया. 2 शिट्या आपल्याला कुकरच्या करायच्या आहेत. मी या डिश मध्ये कोथिंबीर वडी वाफवणार आहे. तर या डिशला पहिले मी तेल लावून घेते. याच्याने आपली कोथिंबीर वडी ताटाला चिटकणार नाही. आपण याच्यामध्ये कोथिंबीर वडीचं पीठ पसरवून घेणार आहोत. थोडं तेल लावून आपण याला पसरवायचं आहे डिश मध्ये. अशा पद्धतीने आपण हे पीठ थापून घ्यायचं आहे. आपण कुकरमध्ये कोथिंबीर वडीचं पीठ वाफवून घेणार आहोत. तर मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक भांडं ठेवते आहे. हे भांडं मी कुकरमध्ये ठेवते आणि ह्याच्यावरती मी डिश ठेवणार आहे. आपण मीडियम फ्लेम वरती 2 शिट्या काढून घेणार आहोत.
इथे कुकरची वाफ पूर्णपणे निघाली आहे. आता आपण याचं झाकण उघडूया. आपण सुरीने चेक करून बघूया. तुम्ही बघू शकता की सुरीला आपलं पीठ चिटकत नाहीये, म्हणजे आपलं हे पीठ परफेक्टली शिजलेलं आहे. हे कोथिंबीर वडीच्या पिठाला आपण थंड करून घेऊया आणि मग ह्याच्या वड्या पाडूयात. आपण आता वड्या पाडून घेऊयात. मी इथे स्क्वेअर मध्ये कापते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यांना शेप देऊ शकता. या साईजच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहेत. तुम्ही या कोथिंबीर वड्या डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. मी इकडे डीप फ्राय करणार आहे त्या वड्या. नुसत्या वाफवलेल्या वड्या खायलाही खूप छान लागतात. आमच्याकडे वड्या तळायच्या अगोदरच वड्या अर्ध्या संपलेल्या असतात. आपण या सगळ्या वड्या मीडियम फ्लेम वरती तळणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. इथे आपली कोथिंबीर वडी बनून तयार झालेली आहे. मस्त अशी कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी बनलेली आहे. तुम्ही ही कोथिंबीर वडी माझ्या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट्स मध्ये कळवा की तुमची कोथिंबीर वडी कशी बनली. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय. सानवी, काय झालं? बघ कशी झाली कोथिंबीर वडी. एकदम मस्त.